भामाठाणी येथे शेख फरीद शक्करगंज दर्ग्याचा शेकूबाबा संदल सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न. सालाबादप्रमाणे भामाठाणी येथे शेख फरीद शक्करगंज दर्गा शेकूबाबा देवस्थान येथे संदल सादर मिरवणुकीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. संदल सादर मिरवणूक भामाठाण चौफुली येथून शेकूबाबा देवस्थानापर्यंत काढण्यात आली. ही मिरवणूक रात्री 8 ते 10 या वेळेत पार पडली. मिरवणुकीदरम्यान भाविकांनी मोठ्या श्रद्धेने सहभाग घेतला होता. या संदल सोहळ्यासाठी भामाठाणमधील तरुण मंडळ, गावकरी तसेच विविध कार्यकर्त्यांची मोलाची साथ लाभली. कार्यक्रमादरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनचे PI धनवटे साहिब, पोलीस कॉन्स्टेबल आयूब शेख, प्रदीप गर्जे, शेलार तसेच पोलीस पाटील मधुकर बनसोडे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. मिरवणूक देवस्थानात पोहोचल्यानंतर चादर चढवण्याचा धार्मिक कार्यक्रम पार पडला. यावेळी मौलाना अब्रार शेख जहागीरदार यांनी दुआ पठण केली. कार्यक्रमादरम्यान भामाठाणमधील सामाजिक कार्यकर्ते तथा मार्केट कमिटीचे संचालक किशोर बनसोडे, चेअरमन विजय बनसोडे, चेअरमन गोकुळ बनसोडे, उपसरपंच विलास बनसोडे, सोसायटी डिरेक्टर राजेंद्र बनसोडे, ग्रामपंचायत सदस्य श्रीमंत भोसले, युवा नेते हरिभाऊ मुठे, सामाजिक कार्यकर्ते संभाजी बनसोडे या सर्वांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी पुढील 2 दिवस होणाऱ्या ऑर्केस्ट्रा व कुस्तीचे कार्यक्रम शांततेत आणि एकोप्याने पार पाडण्याचे आवाहन तरुण मंडळ व गावकऱ्यांना करण्यात आले. या संदल सादर मिरवणुकीसाठी भामाठाणसह परिसरातील इतर गावांतील तरुण मंडळ व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. इंडिया सुपर न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी राजू काजी, भामाठाण. आपल्या जागीरांच्या पूजनाने आणि आपले समस्त गावकऱ्याच्या वतीने या यात्रा उत्सव अत्यंत शांततेत आणि सर्वांच्या सद्भावनेने संपन्न हो अशी मी शेकूबाबा चरणी समस्त गावकऱ्याच्या वतीने प्रार्थना करतो. जय हरी. थांबतो. यानंतर डेपुटी बोलतो. भामाठाण गावचं पंचकृषीतलं जागृत देवस्थान शेकूबाबा या शेकूबाबाच्या यात्रेनिमित्त आज पहिला दिवस संध्याकाळचा संदलचा, उद्या रविवार आपला ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम असतो. आपल्या पंचकृषीतल्या भगिनी तसेच वयोवृद्ध असे असंख्य लोक, लाखोनी लोक दर्शनासाठी या शेकूबाबा देवस्थानला येत असतात. त्यामुळे या शेवटच्या दिवशी कुस्त्याचा कार्यक्रम असतो. हे तिन्ही कार्यक्रम आपण सर्व युवकांनी, ग्रामस्थांनी शांततेत साऱ्याच्या सहकार्याने पार पाडावेत असे मी सर्वांना विनंती करतो. व या पुढील 2 दिवसाच्या कार्यक्रमासाठी आपल्या ग्रामस्थाच्या वतीने सर्वांना आवाहन करतो की कार्यक्रम शांततेत सारे मिळून आपण पार पाडू. जय हिंद. जागृत देवस्थान, नवसाला पावनार देवस्थान, शेकूबाबा देवस्थान सालाबादप्रमाणे आज आपल्या यात्रेला सुरुवात झाली. आज पहिला दिवस हा संदलचा असतो आणि संदल झाल्यानंतर 2 दिवस पुन्हा सर्वांच्या सहकार्याने आनंदाने उत्साहाने यात्रा संपन्न होते. या यात्रेनिमित्त आलेल्या सर्व भाविक भक्तांना सर्व ग्रामस्थांच्या वतीने शुभेच्छा देतो आणि माझ्या 2 शब्द संपवतो. भामाठाण गावचं आराध्य दैवत शेकूबाबाच्या यात्रेनिमित्त आज या ठिकाणी ची चादर चढवण्यासाठी किती आतुर झालो मी. तकदीर भी बदलेगी, तस्वीर भी बदलेगी. तकदीर भी बदलेगी, तस्वीर भी बदलेगी. हिम्मत न हार, मंजिल के मुसाफिर. बस शेकूबाबा पे भरोसा कर, तेरी जिंदगी सुधर जाएगी. जय हिंद, जय महाराष्ट्र. भामाठाण गावची शेकूबाबा देवस्थानची यात्रा सुरुवात होत आहे. आजच्या दिवशी संदलचा कार्यक्रम असतो आणि दुसऱ्या दिवशी ऑर्केस्ट्रा असतो आणि शेवटचा लास्टला कुस्त्याचा कार्यक्रम असतो. हिंदू, मुस्लिम व इतर सर्व समाजाचा गुणगोविंदाने हा शेकूबाबा देवस्थानची यात्रा उत्सव आनंदाने पार पडत असते. यामध्ये महत्त्वाचे म्हणजे जागीरदार कुटुंब हे खंबीरपणे या यात्रेसाठी कुठले वाद टाळण्यासाठी खूप कष्ट घेतात, तरी गावकरी खूप मदत करतात. अशा पद्धतीने गावाची यात्रा अतिशय उत्साहात पार पडते. तरी गावकऱ्यांनी कुठलेही अनुचित प्रकार घडून देऊ नये व जागीरदार कुटुंबांना सहकार्य करावा अशी विनंती करतो.
धन्यवाद. शेकोबाबा देवस्थान येथे संदलचा कार्यक्रम पार पडला. सालाबादप्रमाणे चालत आलेली परंपरा अगदी व्यवस्थितरित्या पार पडली. कुठेही कुठं गालबोट लागणार नाही याची सर्वांनी विनंती घ्यावी. आणि आपला सर्वांचाच कार्यक्रम आहे या पद्धतीत पुढील 2 दिवस सर्वांनी मदत करा. संदलचा दिवस जसं शांततेत पार पाडा तसं 2 दिवस शांततेत पार पाडा अशी हात जोडून विनंती. निमित्त 3 दिवसाचा जो कार्यक्रम आहे त्याबद्दल सर्व ग्रामस्थांना शांततेचा हा कार्यक्रम पार पाडावा या निमित्त सर्वांना मी सांगू इच्छितो.